हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। मी आज ओला जवळा म्हणजे झिंगा बनवते आहे। त्यासाठी हा झिंगा घेतला आहे, तो आता स्वच्छ धुवून घेते 4-5 वेळा। जवळा 4-5 वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे ओला जवळा। आणि त्यासाठी इथे 2 कांदे, लसूण 8-9 नाही 10 पाकळ्या घेतल्या आहेत लसणीच्या, आणि ही कोकम घेतली आहे। मी 2 कांदे घेतले, लसूण, कोकम 5-6, 2 मिरच्या आणि इथे कोथिंबीर घेतली आहे। गॅसवर कढई ठेवली आहे। आता तेल घालून घेते 2 चमचे मोठे। तेल गरम झालंय, त्यामध्ये आता लसूण टाकून घेते। लसूण चांगली फ्राय झाली आहे, तर कांदा घालते। मिरच्या, कांदा चांगला फ्राय झाला आहे। आता मसाला टाकते 1 चमचा, हळद पूड, गरम मसाला अर्धा चमचा, आता ओला जवळा घालून घेते। चवीनुसार मीठ घालून घेते। कोकम घालून घेते। कोकम घातल्यामुळे चांगली टेस्ट येते। ओला जवळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि निवडून पण घ्यायचा, कारण आतमध्ये कचरा असतो, छोटे छोटे मासे असतात ना, ते काढून टाकायचे आणि नंतर 5-6 वेळा धुवून घ्यायचे। धुवून घेतल्यानंतर मग घट्ट पाण्यातून पिळून काढून मग ते फोडणीला घालायचा। 5 मिनिटं मी झाकून ठेवते। अशा पद्धतीने नक्की करून बघा, खूप छान लागतो जवळा। आणि जवळा कसा बनवला नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज। भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खूप छान लागतो, नक्की करून बघा।